सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडावरून विरोधक धनंजय मुंडे यांच्यावर चौफेर टीका करतायत। अशीच टीका करताना काल उत्तमराव जानकर यांची जीभ घसरलेली होती। जानकरांनी धनंजय मुंडे यांचा उल्लेख पुरुष वेश्या असा केलेला होता। त्यानंतर मात्र उत्तमराव जानकरांनी एक अशी मागणी केली आहे ज्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। काय आहे नेमकी ती मागणी हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत। मात्र तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सध्या विविध राजकीय पक्षातील नेत्यांकडून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली जाते। त्यातच माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी धनंजय मुंडे यांचे ताज आणि ओबेरॉय हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा। हे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल अशी मागणी उत्तमराव जानकरांनी केली आहे। जानकर हे एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की बीड जिल्ह्यामध्ये अराजकता निर्माण झालेली आहे। जिल्ह्यामध्ये गुंडगिरी वाढली आहे, शिवाय गुंडांना राजकीय वरदहस्त लाभल्याशिवाय हे असले गुंड तयार होत नाहीयेत। राजकारणी लोक हे जाणीवपूर्वक या गुंडांना पोसतात आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करतात। या वाल्मिक कराड सारख्या गुंडाचा बंदोबस्त झालाच पाहिजे अशी मागणी आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे। धनंजय मुंडे यांना रोज नवा मंच, नवा बाज तसेच नवा ताज हवा असतो। तुम्ही ताज ओबेरॉय हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर का काढत नाहीत? ते फुटेज बाहेर काढा आणि लोकांपुढे ठेवा। संपूर्ण महाराष्ट्र हादरल्याशिवाय राहणार नाही अशी मागणी आमदार उत्तमराव जानकरांनी केली आहे।